आणि यानंतर बातमी देहू नगरीतनं आहे। तुकाराम महाराजांचा तुकाराम बीजेचा सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला। यंदा या बीज सोहळ्याचं 369वे वर्ष। हरिनामाचा गजर करत लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला। गेले 6 दिवस देहू गावात या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। आज सकाळी काल्याचं कीर्तन करून या सोहळ्याची सांगता झाली। टाळ मृदुंग आणि वीणेच्या साथीनं भजन कीर्तन आणि हरिनामाच्या जयघोषात देहू नगरी दुमदुमून गेली होती। सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बहुसंख्य भाविक या ठिकाणी जमा झालेले आहेत। मंदिरामध्ये पहाटे 4 ते 5:30 पर्यंत पांडुरंगाची महापूजा आणि तुकाराम महाराजांची महापूजा झालेली आहे। या पूजेला अध्यक्ष आणि संस्थांचे विश्वस्त हजर होते। यानंतर 8:30 वाजता पालखी 9:30 वाजता या ठिकाणून पालखी निघणार आहे। ती वैकुंठ गमन स्थानी जाईल आणि त्या ठिकाणी 10 ते 12 हे देवकरांचं कीर्तन त्या ठिकाणी होईल। 12 वाजता कीर्तन झाल्यानंतर पुन्हा पालखी मुख्य मंदिरात येईल आणि हा कार्यक्रम समाप्त होईल।